स्वानंदी तुम्ही सुंदर दिसताच नो डाऊट, पण आता या साडीत खूप सुंदर दिसताय. थँक्यू मणी सर, खरंच थँक्यू. म्हणजे मला खूप दिवसांपासून बाहेर जायची इच्छा होती. घरात बसून बसून आराम करून कंटाळा आला होता. मोकळ्या हवेत जायचं होतं आणि तुम्हाला माझ्या मनातलं कळलं. खरंच थँक्यू. माझे पैसे बुडवले तर मग आम्ही अवकातीवर येऊ. पोलिसांना खबर जाईल स्वानंदीला मारायची सुपारी तू दिली होतीस. गुड मॉर्निंग. काहीच गुड नाही आहे मॉर्निंग बद्दल. का काय झालं? संचिता, मणी वॉर्डनचं तर मॅनेज झालं, पण आता गुंड्यांच्या पैशांचं काय करू, कुठून मॅनेज करू तोच विचार करतोय. तर ते डेंजर लोक आहेत. त्यांनी जर पोलिसांकडे जाऊन सांगितलं ना की वाट लागेल सगळे. काहीच कळत नाहीये. नको काळजी करू, माझ्याकडे एक आयडिया. आयडिया? काय? हे बघ, एनिवेज डॅडना सगळं माहिती, त्यामुळे गुंडांना पैसे द्यावे लागतील हे सुद्धा त्यांना माहित असेलच. तू एक काम कर ना, डॅडकडे पैसे माग, ते गुंडांना दे आणि तुझ्याकडे पैसे आले की डॅडना रिटर्न कर. सिंपल. डोक्यावर पडलीस का संचिता? सिंपल म्हणे. डॅड ऑलरेडी चिडलेत आपल्यावर. त्यात जर त्यांच्याकडे मी पैसे मागायला गेलो ना, त्याच गुंडांना माझी सुपारी देते ना. हा हॅलो. हॅलो, आज सकाळी 10 वाजता लोटस गार्डन मध्ये आमचे पैसे घेऊन यायचं. थोडा जरी उशीर केला ना, 10:01 मीडियामध्ये आणि सगळ्या पोलीस स्टेशनला तुमचं नाव गेलेलं असेल. लक्षात आलं ना? सकाळी 10 वाजता लोटस गार्डन. गुड बाय. हॅलो. काय नोकर एकाच्या बापाचा फारसा कसा बोलू शकतो माझ्याशी? सुजित, प्लीज शांत हो. चिडचिड नको करू अजिबात. हे बघ, विचार करूया आपण, काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला. शांत हो तू प्लीज. एक मार्ग आहे. काय? स्वानंदी ही सॉरी 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 मी खाली. मॅडम अहो ऐका. हो या. नक्की. हो. ह्याच्यामध्ये तुझ्या औषधाच्या गोळ्या ठेवलेल्या आहेत आणि एक छोटासा डबा आहे, त्यात पौष्टिक लाडू आहेत, ते खायचे. हो पण लाडू कशाला? म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी परत येतोय आम्ही, एवढं सगळं कशाला हवंय? अरे वाटेत काही खायला मिळालं नाही तर? तुझ्यासाठी नाही, बाळासाठी गरजेचं आहे ना. पौष्टिक लाडू आहेत, खायचे आणि डबा रिकामा आणायचा. थँक्यू. सुजित, नक्की पैशांची सोय झाली आहे ना? आत्तासाठी एक मित्र पैसे देतोय. काही करून आपल्याला आजच त्या गुंडांना पैसे द्यावे लागतील, तरच ते गप्प राहतील. सुजित, एवढ्या सकाळी कुठे निघालास? माझी मैत्रीण फॉरेनला चालली आहे, तर तिची फ्लाईट आहे आता, तिला भेटायला चाललोय. चल सुजित. येतो मग.
कोणती मैत्रीण आली? सुजितला कशाला भेटायला जायला पाहिजे? काही कळत नाही यांचं. मणिसराव किती शांत जागा आहे ही. तुम्हाला सांगू, तुम्ही जेव्हा मला म्हंटल की आपण फिरायला जातोय तेव्हा मला टेन्शनच आलं होतं. म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही गर्दीच्या ठिकाणी किंवा मॉल मध्ये घेऊन जाणार. थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? अहो मला बाहेर फिरायला आणल्याबद्दल. इकडे जाऊया. मणी सर, तुम्ही मला बाहेर घेऊन आला ते स्वप्नच वाटतंय मला. स्वानंदी, तुम्हाला माझं स्वप्न सांगू? आपलं बाळ या जगात आलं ना तर मी अख्ख्या गावभर पेढे वाटणार आहे. आपल्या बाळाला ह्या हाताने मोठं करेन, त्याच्यासोबत खेळेन, त्याला वेगवेगळी खेळणी आणून देईन. एक छानशी सायकल, त्याला ती सायकल शिकवेन, त्याच्या मागे मागे धावेन. स्वानंदी, त्याला ना आपण एका चांगल्या शाळेत घालू, जिथे त्याच्यावर चांगले संस्कार होतील आणि आपण त्याचं खूप चांगलं संगोपन करू स्वानंदी, याची मला खात्री आहे. सुजित सर दिसत नाही कुठे? येतील रे. नक्की येणार ना? नाही तर पैसे देतो म्हणून बोलून आज पण उन्हात बसावं लागेल. तू काय काळजी करू नको, सुजित नाही त्याचा बाप सुद्धा येईल. धमकीचा असे दिले की कुणी पण घाबरून जाईल. तू किरकिर करू नकोस. 10 मिनिटं वाट बघू आपण. मणी सर, तुम्ही बाळाबद्दल इतका छान छान विचार करताय, त्याची स्वप्न बघताय, छान वाटलं मला ऐकून. पण तुम्हाला एक सांगू? बोला. तुम्ही आत्ता माझ्या सोबत असूनही मला असं सारखं वाटतंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवता. खर तर बरं झालं तुम्ही स्वानंदी हा विषय काढला. मला बोलायचं होतं तुमच्याशी. स्वानंदी, गेले काही दिवस मला जाणवतंय तुम्ही माझ्यावर, आईवर शंका घेताय की आम्ही काहीतरी लपवतोय, खोटं बोलतोय तुमच्याशी. स्वानंदी, आम्हाला या गोष्टीचा किती त्रास होत असेल, आम्हाला वाईट नसेल वाटत याचं. स्वानंदी, बघा, खरंच आमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही समजताय तसं काहीही नाहीये. तुम्हाला माहिती ना आमचं आपल्या बाळावर किती प्रेम आहे. आम्ही जे काही करतोय ना ते आपल्या बाळाच्या भल्यासाठी करतोय. त्यामुळे तुम्ही प्लीज असा नको तो विचार करू नका. आणि महत्वाचं म्हणजे आपलं आज ठरलंय ना की आजचा दिवस आपण सोबत आनंदात घालवायचा आहे. तुम्हाला माहितीये, आपण निघण्याआधी आई मला काय म्हणाली की आजचं हे जे तुमचं फिरणं आहे ना ते दोघांचं शेवटचं फिरणं आहे. म्हणजे इथून पुढे आपण दोघंच थोडे असणार आहे, आपल्यासोबत तिसरा असेल, आपलं बाळ. त्यामुळे आजचा हा स्पेशल दिवस स्पेशलच राहू देऊ. सॉरी मणी सर, अहो मी तुम्हा दोघांवर संशय घेत नव्हते, पण मला सारखं सारखं असं वाटत होतं की तुम्ही दोघंही माझ्यापासून काहीतरी लपवताय, म्हणून माझ्या डोक्यात सतत सतत तोच विचार सुरू होता. खरंच सॉरी, मला माफ करा. बाकी तुम्ही दोघंच तर आहात माझ्या आयुष्यात, तुम्हा दोघांवर संशय कसा घेणार आहे मी? स्वानंदी, माफी मागायची काही गरज नाही किंवा तुम्ही सॉरी म्हणावं अशी माझी अपेक्षा नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की प्लीज चुकीचे विचार नका करू. तुम्ही छान राहा, आनंदात राहा. बस तुम्ही आनंदात राहिला ना की आपलं बाळही आनंदात राहणार. बरोबर बोलताय तुम्ही. इथून पुढे मी जास्त विचार नाही करणार. आणि हो, तुम्ही म्हणालात तसं मी स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घेईन. बरं मणी सर, तुम्हाला कसं कळलं मला बाहेर फिरायला जायचं होतं? हो, तुम्हाला काय सांगू, घरात बसून बसून इतका कंटाळा आला होता. त्यात वॉर्डन मॅडम, स्वानंदी तू हे काम करायचं नाही, स्वानंदी तू ते काम करायचं नाही, स्वानंदी तू आरामच करायचा. सर घरात बसून बसून कंटाळा आला होता.
मला खरंच घराबाहेर निघायचं होतं. त्याचं काय झालं ना स्वानंदी, मी आता एक नवीन भाषा शिकलोय. नवीन भाषा? कोणती? कोणती? ही ही काय? कोणती म्हणी सर? ही डोळ्यांची. हा, यातून तर मला कळलं की तुम्हाला घरात खूप बोर झालंय, कुठेतरी बाहेर जावं असं वाटतंय, म्हणून तर तुम्हाला इकडे घेऊन आलो फिरायला. म्हणी सराव काय करताय तुम्ही? कोणीतरी बघेल. मी काय करतोय आणि मी काय घाबरतो काय कोणाला? माझी लग्नाची बायको आहे आणि नवरा म्हणून बायकोवर प्रेम करणं हा नवऱ्याचा हक्कच नाही तर कर्तव्य आहे, आणि मी माझं कर्तव्य करतो. दॅट्स इट. बरं मला सांगा, आपलं बाळ जन्माला येण्याआधी तुम्हाला माझ्याकडून काय गिफ्ट हवंय? गिफ्ट? म्हणी सराव मला कशाला हवंय गिफ्ट? म्हणजे तुम्ही आतापर्यंत माझ्यासाठी जे काय काय केलंय ते बास आहे माझ्यासाठी. मला नको काही गिफ्ट बिफ्ट. आनंदी सांगा ना, मला द्यायचंय तुम्हाला काहीतरी गिफ्ट. गिफ्ट द्यायचं म्हणताय? तुमच्याकडे काय गिफ्ट मागू मी? अरे मागा ना काहीतरी छानस. म्हणी सर, तुमच्याकडून मला गिफ्ट म्हणून मला आणि बाळाला आईस्क्रीम खायची आहे. तुम्हाला आईस्क्रीम खावंसं वाटतं आता? बाळालाही. चला. सुजित, इतके जास्त व्याजाने पैसे घेतलेत आपण. मुद्दल सोड, व्याज कसं फेडणार आहोत? टेन्शन आलंय मला. आय डोंट नो यार, मलाही नाही कळत, पण जाऊ दे. आत्तासाठी हे महत्वाचं आहे, ते पुढचं पुढे बघून घेऊया. 5 मिनिटात जर आपण पोहोचू नाही शकलो ना, तर वेळेत जर पैसे नाही देऊ शकलो ना आपण, तर ते काही करू शकते. ते गुंडा उलट्या खोपडीचे आहेत. स्वानंदी, बरेच ऑप्शन्स बघा, निवडा तुम्हाला काय हवंय ते. बाळा तुला काय खायचंय? कुल्फी खायची आहे? दादा 2 कुल्फी. हो नाही नाही, कुल्फी नको. हो आता तर तुम्ही बोललात. अहो मी विचारलं त्याला कुल्फी खायची आहे का, परत विचारते. कुल्फी नको, मग काय हवंय? आईस्क्रीम? आईस्क्रीम नक्की? हो, परमिशन मिळाली आहे. आईस्क्रीम दादा 2 आईस्क्रीम. कप मध्ये खाणार, कोन मध्ये खाणार? कोण मध्ये? कोन मध्ये जा. हा, 1 सेकंड. मस्त आहे म्हणे सर. खरंच छान आहे. गेलं? नाही गेलो, लागलंय. नाही हो, कुठे? अहो तिथेच आहे, थांबा. तुम्हाला दिसतच नाहीये, हे बघा. जे गेलेलं असताना तुम्ही लावलेलं ना हे? म्हणे सर मी नाही लावलं, ते आधीपासूनच लागलं होतं. म्हणे सर हे नाही चालणार. मी वॉर्डन मॅडमला कॉल करून सांगेन तुम्ही मला त्रास देताय. कुशाल सांगा. मी सांगेन तुमच्या सुनेने पहिले सुरुवात केली, मी शेवट केला. मी नाही केली सुरुवात, तुम्हीच केली. वा रे वा, तुम्हीच केली. खाते. भाई सुजी सर कुठे राहिले? त्यांना कॉल करायचा का? अरे 1 10 मिनिटं वाट बघू अजून. मला जरा तहान लागली, मी पाणी पिऊन येतो. ठीक आहे, पण लवकर या. ठीक आहे. अरे ठीक आहे. तुम्ही हसताय यातच माझा आनंद आहे. ही झाली पहिली गोष्ट. पण दुसरी गोष्ट अशी की
तुम्ही हसताना सुंदर दिसता. मी हसताना सुंदर दिसते? शी बाबा, याला काय अर्थ आहे? म्हणजे मी तुमच्यावर हसले हे बघून तुम्हाला छान वाटतंय? अहो तुम्ही चिडायला हवं होतं. तुम्ही चिडणं अपेक्षित आहे तुम्हाला? मग म्हणजे मी हसल्यावर जशी तुम्हाला छान दिसते तसे तुम्ही चिडल्यावर थोडेसे क्यूट दिसतात. एक मिनिट स्वानंदी, समोरच्याला चिडवून स्वतः आनंद घेणं याला आसुरी आनंद म्हणतात. अजिबात नाही म्हणी सर. अहो म्हणजे नवऱ्यावर रागवून त्याच्यावर प्रेम करून त्याला ओरडून बायका कशातही आनंद मिळवू शकतात. आम्हा बायकांचा पिढ्यानपिढ्या मिळालेला हक्क आहे तो. बर चला, असं असेल तर मग मी काय हत्यारच टाकायला पाहिजे? म्हणजे शेवटी बायकांचा आनंद हाच नवऱ्याचा आनंद असतो. बरं, तुमचा आनंद उपभोगून झाला असेल तर आपण जरा बसून आईस्क्रीम खाऊयात का? माझ्या मनातलं बोललात तुम्ही. भाळी दमले. हो ना, मन कवडा आहे ना मी. चला चला तिकडे बसूयात. तिकडे छान सावली. सॉरी 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 काय डोळे फुटले का तुझे? अरे ही काय बोलायची पद्धत आहे? तुम्ही फोनवर बोलत आला, तुमचा धक्का लागला, वरून मलाच बोलताय. म्हणी सर, हा तोच माणूस आहे ज्याने सुजित सरांवर हल्ला केला होता. काय? हो. तू थांब. म्हणी सर, पकडा त्याला. हॅलो, बोला साहेब. आलोय आम्ही इथे. गार्डनच्या बॅक साईडला गाडी लावली. ठीक आहे. तुम्ही गाडी तिथेच पार्क करा आणि एकट्यानेच पैसे घेऊन या गेट समोर. बरोबर, कोणी नको. कळलं? ठीक आहे, येतो. हा कुठे राहिलाय? पाणी प्यायला जातो बोलली तर मलाच जावं लागेल पैसे घ्यायला. बस आलोच. सगळे पैसे आणले. इथून पुढे मला फोन नाही करायचा. मला धमकी द्यायची हिंमत नाही करायची. ये थांब. मणी, म्हणी सर, काय 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 झालं? आणि पैसे नाही दिले. म्हणजे? मणी आहे इथे. काय? हो. तो इथे काय करतोय सुजित? आय डोंट नो. त्या गुंडाच्याच मागे लागला होता. बापरे, मग आता? आपण फार वेळ इथे नको थांबायला. त्याने जर आपल्याला बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. हा हा, पण निघूया. थांब. कोण आहात तुम्ही? कोणी सुपारी दिली तुम्हाला? बोल. सोड त्याला.
चाकू खाली कर. तो चाकू खाली कर. ऐक माझा चाकू खाली कर. तुम्ही दोघं कोण आहात मला नीट सांगा आणि तो चाकू चाकू पहिले खाली कर. ए! कोणी सुपारी दिली रे? सुजितला मारण्याची सुपारी कोणी दिली? कोणासाठी काम करता तुम्ही? बोल. कुठली गँग आहे तुमची? आमची कुठली गँग नाही आणि आम्हाला कुठली सुपारी पण दिली नाही. खरं बोल. खरं ते सांगतो. खोटं बोलताय तुम्ही. त्यांना मी आमच्या घरात पाहिलं होतं, त्यांच्या हातात चाकू सुद्धा होता. बोल बोल. कोणी सुपारी दिली? बोल नाही तर मी पोलिसात देईन तुला. बोल मग कसा पोपटासारखा बोलशील. दादा प्लीज पोलिसात जाऊ नका. खरं खरं ते सांगतो मी. सांग. बोल पटकन. आम्हाला सुजित सरांची सुपारी दिलीच नव्हती. सुजित सर आमचं टार्गेटच नव्हतं. आम्हाला सुपारी स्वानंदीची दिली होती. स्वानंदी आमचं टार्गेट होतं. त्या खोली टार्गेट असेल आणि आम्ही हल्ला करायचा अशा आम्हाला सूचना होत्या. पण सुजित सरांचं आणि आमचं बॅड लक की ते त्या खोलीत होते आणि आम्ही अंधारात त्यांच्यावर हल्ला केला. मला मारण्याची सुपारी कोणी दिली होती? सुजित सरांनी. काय? सुजितने सुपारी दिली होती? हो सुजित सरांनी. आणि आम्ही इथे त्यांनाच भेटायला आलो होतो आणि ते सुपारीचे अर्धे पैसे आम्हाला ते इथे देणार होते. सांभाळ. स्वानंदी काय झालं? काय होतं? त्रास होतोय का तुम्हाला? नाही. निसटला आता तुम्ही. मला वाटलं होतं सुजित सर बदलले असतील, पण नाही. ते कधीच बदलू शकत नाही. पण सर त्यांनी मला मारायचा प्लॅन केला. आपलं बाळ. सुजितला नाही सोडणार.